हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आली आता कामावर. सकाळचे 6:30 वाजलेत. मी बनवते आता चाय. चायला पातेलं वगैरे ठेवले. सकाळी चाय नाही पिली ना, तर आता चाय बनवते आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरू करते. चायपत्ती टाकते. चाय बनवून सकाळची चाय पिली पाहिजे ना. तेव्हा चाय एक टिपूची चाय करून पिते. नंतर स्वयंपाकाला सुरू करूया. चीनी आणि चायपत्ती टाकली आहे. उकळलाय चाय. दूध टाकते थोडं. ती ठेवलेली आहे ग्रीन चायपत्ती. गवती चाय हे घेते. हे टाकूया थोडंसं आपण चायमध्ये. उकळतोय चाय. दूध घालते थोडं. उकळलंय आता टाकूया चायपत्ती. दूध टाकू थोडं. बस. सुबह चाय. सकाळी सकाळी चाय नाही पिली तर मूड फ्रेश नाही होत. थोडा तरी पाहिजे चाय, नाही का. 2 वेळेस पिते मी, सकाळी आणि संध्याकाळी. आता चाय झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरू करूया. चिकन बनवायचे. 1 रस्सा आणि 1 सुकं. चाय शिजला बघा माझा. काढते कपात. बस. थोडा चाय पिऊन सुरुवात करूया. कडक एकदम. हे बघा चाय माझा झालेला आहे. इथे साखरपत्ती सगळं ठेवलेलं आहे ड्रावमध्ये. हे बघा, हे वरी ड्राव आहे सगळं. चलो चाय लेते. चला या चाय प्यायला सकाळी सकाळी. हे बघा, चाय पिऊन खूप काम करायचे. चिकन बनवायचे, पोहे बनवायचे, पोळी. 1 तास लागतो स्वयंपाकाला. 1 तासाच्या नंतर दुसरे घरी. हे बघा. चला गॅस चालू करू. चिकनचा रस्सा बनवलेला दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्याच्यामध्ये बनवूया रस्सा. हे खडे मसाले काढले. मोठी इलायची, तेजपत्ता, दालचिनी, मिरी, लवंग. हे खडे मसाले आहेत. त्याच्यात चिकन आहे. 1 किलो चिकन आहे. आणि हे काढले ह्याच्यातून खडे मसाले. आता हे ठेवूया वरी आपण. हे बघा, या ड्रावमध्ये ठेवत. खूप उंच आहे, माझा हात नाही जात. ह्याच्यामध्ये ठेवूया. झालं आता हे. आता ह्याच्यात टाकू तेल पातेल्यात. हे तेल घातलंय. थोडं जास्त टाकू, तरी आली पाहिजे थोडी वरी. झालं तेल टाकून. तर टाकूया खडे मसाले. दालचिनी, तेजपत्ता तोडून टाकते. मिरी 4-5, लवंग. बस याला गरम होऊ देते चांगलं कडकडून. खडे मसाले झालेत गरम. ही फोडून मोठी इलायची टाकली आहे. फोडून टाकायची. बीट टाकते मी. आणि थोडासा फोडणीला कांदा टाकू आपण. एक अर्धा. हे अर्धा कांदा आहे. फोडणीला टाकले. मस्त असं एकदम लाल होऊ देते कांद्याला. हे जे सगळं साहित्य लागलेलं घेतलंय. कोथिंबीर, हिरवी मिरची, खडे मसाले, वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं, चिकन आहे. हे बघा आता लाल होतोय कांदा. त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर, आलं, लसूण टाकूया आपण. कांदा लाल झालेला आहे. आपण टाकूया वाटण. हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी करून ठेवलं होतं. टाकू. चांगलं याला परतू देऊया. अद्रक लसूणचा पेस्ट आणि टमाटरची प्युरी करून घेऊ. थोडं तोपर्यंत परतेल. हलक्या गॅसवर ठेवले. मसाला तर टाकलेला आहे. आता आपण वाटण करून घेऊया. हे आल्याचे तुकडे आहेत. हे टमाटर आहे. 1.5 आहे. 1.5. आता लसूण टाकू आपण. थोडेसे कळ्या लसणाच्या.
हे लसूण पहिला आपण वाटून घेऊ बारीक. चला टाकू प्युरी. ये टमाटर, आलं, लसूण. सोपा आहे रसा आणि खूप चविष्ट बनतो, फटाफट भी बनतो. हे बघा झालं. आता इसको ह्याला थोडं फास्ट करूया. ह्याच्यात टाकू सुके मसाले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार, धना पावडर, थोडीशी हळद, हलकी नावाला, जास्त नको आहे आपल्याला कारण का कलर आला पाहिजे रस्स्याला. हे झालं परतून. आता ह्याच्यात चिकन मधल्या पीसेस कुठल्या टाकायच्या रस्स्यात तुम्हाला सांगते. हे चिकन आहे, हे बोनवाले आहेत सगळे. हे अशा बोनवाले टाकायचे ह्याच्यामध्ये. हे असे सापडे वगैरे नाही का, हे असे. कारण का या हड्डीचं सगळं हे उतरतो ना आर्क त्याच्यामध्ये रश्यात. असे हाडाचे असे टाकायचे पीसेस. हे झालं. त्याला चांगलं परतू द्यायचं. ह्याच्यात घालायचं पाणी आणि उकळू द्यायचं. रस्सा तर रेडी आहे आमचा झालेला. चिकन परतले बघा. आता टाकते पाणी. एवढं पातेलं भरून करायचं आपल्याला रस्सा. अजून पाणी घालते. हे घातलं पाणी. आता याला मस्त स्लो गॅसवर छानपैकी एक 10-15 मिनटं उकळू द्यायचं. तोपर्यंत दुसरं आपण तयारी करतो. आता सुके चिकनची तयारी करूया. हे झालंय रस्सा. ह्याला उकळू देते आता 1-15 मिनटं. हे चला बघा झालं माझं स्वयंपाक करून. हे बघा 1 तासात एवढ्या वस्तू बनवलेल्या आहेत. हे सुकं चिकन, हे रस्सा, पोहे, चपाती. हे झालेलं आहे आमचं बनवून स्वयंपाक. आजचा व्हिडिओ इथं समाप्त होतोय. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये.